हॅलो अँड जय हिंद एव्हरीवन. दिस इज विकास सर फ्रॉम यशोतेज अकॅडमी. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण SPI नोटिफिकेशनबद्दल डिस्कस केलं. या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट सिरीजबद्दल डिस्कस करणार आहे. YTA येत्या काही काळामध्ये एक फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज ऑर्गनाईज करते, जी स्टार्ट होते उद्यापासून, म्हणजेच 5 जानेवारीपासून. हा व्हिडिओ टोटली टेस्ट सिरीजबद्दल असणार आहे. टेस्ट सिरीज गरजेची काय आहे, टेस्ट सिरीज कशी असणार आहे, कुठे द्यायची, काय द्यायची, याच्याबद्दल या सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करूया. ही जी टेस्ट सिरीज आहे याचा प्लॅन मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतोय. बेसिकली टेस्ट सिरीज 2 फेजमध्ये घेण्यात येतील. आता सर फेज म्हणजे काय, तुम्ही कसं प्लॅनिंग केलं, काय केलं, या सर्वबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो फर्स्ट फेज जो असेल तो असेल मॉड्यूल फॉर्मॅट. आता पुष्कळशा लोकांना टेस्ट सिरीज नवीन असेल किंवा हे समजत नसेल तर मी पहिल्यांदा पुन्हा एक्सप्लेन करतो. व्हॉट इज मॉड्यूल फॉर्मॅट, काय असेल, डेट्स कशा असतात, त्याच्या नंबर काय असणार आहे, किती क्वेश्चन्स असेल, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. अपार्ट फ्रॉम इट बॅक ऑफ द माइंड माझ्या तुमच्या बोर्ड्सच्या डेट्स पण असेल. सो अकॉर्डिंगली ते आपण तिथे डिस्कस करूया. सो फर्स्ट फेज जो असणार आहे तो स्टार्ट होईल 5 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत. याच्यामध्ये आपण टोटल 13 टेस्ट घेतोय, ज्याच्यामध्ये मॅथ्स प्लस गॅट असे दोन्ही पण क्वेश्चन्स असेल. आता गॅट म्हणजे काय, मॅथ्समध्ये कुठले टॉपिक्स येतील, सर्व गोष्टी डिस्कस करूयात. 13 टेस्ट ज्या असेल ह्या मॉड्यूल फॉर्मॅटवरती असेल. मॉड्यूल म्हणजे काय, तर आम्ही तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक्स देऊ, तेच टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यामध्ये मॅथ्सचे टॉपिक असेल, जनरल सायन्स असेल, जनरल नॉलेजचे टॉपिक असेल, प्लस इंग्लिश पण असेल. आता ही टेस्ट असेल तुमच्या बोर्ड्स एक्झामच्या अगोदर, म्हणजे बेसिकली तुमच्या बोर्ड्स एक्झाम स्टार्ट होते 2 मार्चपासून ते आय गेस 25 मार्चपर्यंत. तर या डेट्सच्या याच्यामध्ये कुठलीही टेस्ट घेण्यात येणार नाही. याच्या अगोदर मॉड्यूल फर्स्ट म्हणजे फेज 1 असेल. सेकंड फेज 2 असेल, जो असेल आफ्टर 25 मार्च म्हणजे 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान, ज्याच्यामध्ये 3 टेस्ट असेल. या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय, तर टोटली 150 क्वेश्चनची एक टेस्ट असेल, ज्याच्यामध्ये 75 क्वेश्चन्स हे मॅथ्सचे असेल आणि 75 क्वेश्चन असणार आहे तुमचे गॅटचे. ओके, या टेस्ट खूप फायद्याचा ठरणार आहे तुम्हाला, मी एक्सप्लेन करतोय. सो आता टेस्टचा प्लॅन काय असणार आहे सर, आणि डेट्स काय असेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. ही एक PDF आहे. ही PDF आमच्या अप्लिकेशनवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे. सो तुम्ही तिकडे जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता. सो फर्स्ट टेस्ट असेल उद्या म्हणजे 5 जानेवारीला. आता ह्या टेस्ट कशावरती असणार आहे, टॉपिक्स कुठे असेल, तर फर्स्ट आहे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स येईल. त्याचप्रमाणे जनरल सायन्समध्ये कुठला असेल तर मोशन म्हणून एक चॅप्टर असतो, जो 8 आणि 9 स्टँडर्डमध्ये असणार आहे. आणि एक असेल सोशल सायन्स, जो असेल ज्याच्यामध्ये इंडिया आणि लोकेशन म्हणजे ह्याच्यामध्ये असेल जिओग्राफीचं. आणि इंग्लिशमध्ये काय असणार आहे तर सेंटेन्स अरेंजमेंट, म्हणजे तुम्हाला PQRS सेंटेन्स दिसेल असेल आणि तुम्हाला त्यांना प्रॉपरली अरेंज करायचं असेल. ठीक आहे, तर हा सर्व टॉपिक्स असेल. आता सेकंड गोष्ट असं आमचा बोर्ड्स पण आहे, हे कसं प्रिपेअर करायचं. तर बेसिकली लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे 10th बोर्डमध्ये पण आहे. सो तुम्हाला असं वेगळं काही करायचं नाही. SPI प्रिपरेशनमध्ये तुम्हाला 10 बोर्डचाच अभ्यास एका वेगळ्या मोडनी करायचा आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही 10 बोर्ड देता सब्जेक्टिव्ह आणि तुम्हाला SPI एक्झाम असेल ऑब्जेक्टिव्ह. तर तुम्हाला काय करायचं आहे रे, सब्जेक्टिव्ह मोडिंगचं शिफ्टिंग ऑब्जेक्टिव्ह वरती करायचं. आणि हे आम्ही शिकवणार आहे तुम्हाला डेफिनेटली. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स अँड टेक्निक्स पण सांगण्यात येतील. ओके, सो हा एक फॉर्मॅट असेल. टेस्टमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असेल तर डिपेंड्स ऑन द टॉपिक्स. म्हणजे बेसिकली टेस्टचे क्वेश्चन्स व्हॅरी होतील 40 to 60 क्वेश्चन्स पर्यंत टेस्टचे क्वेश्चन व्हॅरी होतील, ज्याच्यामध्ये मॅथ्स प्लस गॅट म्हणजे काय सर, तर जनरल सायन्स, सोशल सायन्स आणि इंग्लिश या तिघांचं जरी तुम्ही कॉम्बिनेशन केलं त्याला कंबाईन मध्ये गॅट म्हणतात, जनरल ॲबिलिटी टेस्ट. तर असे 30 क्वेश्चन मॅथ्स असेल आणि 30 गॅटचे क्वेश्चन असेल. पहिली टेस्ट 5 जानेवारीला, दुसरी असेल 8ला, 11ला, 15ला, 18ला. या सर्व टेस्टचे टॉपिक्स आणि जे सब्जेक्ट आहे रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट ते इथे लिहिलेले असेल. सेकंड 22 जानेवारी, 25 जानेवारी, 29 जानेवारी, 1 फेब्रुवारी अशा सर्व हा मॉड्यूल फर्स्ट पर्यंत असेल. आणि आता मेन म्हणजे सर प्रिपरेशन कशातनं करू. तुम्ही तर सांगितलं आम्हाला की टेस्ट द्यायचे आहे, डेट्स आहेत, टॉपिक्स आहे, पण प्रिपरेशनचे मोड्स काय असेल. तर सर्वात पहिला मोड म्हणजे YTA प्रिव्हियस लेक्चर्स. आता सर हे आम्हाला कुठे भेटेल, तर बेसिकली तुमच्यासाठी सर्व मटेरियल आम्ही एका ठिकाणी असेंबल केलं आहे, ते म्हणजे YTA अप्लिकेशन. याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली असेल. तुम्ही त्या अप्लिकेशनवरती जा आणि बॅचमध्ये क्लिक करा. बॅचमध्ये जॉईन रिक्वेस्ट पाठवू शकता तुम्ही आणि बॅच कोड टाका तिथे SPI 2023 तुम्हाला ऑलरेडी बॅचमध्ये ऍड करण्यात येतील. त्या बॅचमध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये YTAचे प्रिव्हियस सर्व लेक्चर्स आम्ही तिथे सॉर्टिंग केलेलं आहे. मॅथ्सचे किती लेक्चर्स आहे, मॅथ्समध्ये स्टॅटिस्टिक्स असेल त्याचं सॉर्टिंग वेगळं, कोऑर्डिनेट जॉमेट्री असेल, फिजिक्समध्ये मोशन असेल, केमिस्ट्रीचे वेगळे लेक्चर्स, बायोचे वेगळे लेक्चर्स, असे सर्व लेक्चर्स याच्यामध्ये असेल. तुम्ही ते लेक्चर्स बघून
टॉपिक बघायचा टेस्टचा कुठला आहे, ते लेक्चर्स बघायचं आणि अकॉर्डिंगली स्वतःला प्रिपेअर करायचं. सेकंड म्हणजे न्यू लेक्चर्स जे अपकमिंग टाइम्समध्ये आम्ही यूट्यूबवरती प्लस YTच्या अप्लिकेशन्सवरती अपलोड करतोय. अप्लिकेशनवरती रजिस्टर केल्याचा फायदा असा असेल की काही नवीन नोटिफिकेशन आलं, काही व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच कळेल. ओके, सो हे व्हिडिओज पण तुमच्यासाठी प्रिपरेशनसाठी असतील. सेकंड म्हणजे बोर्ड्स बुक टॉपिक वाईज असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा 10th बोर्ड महाराष्ट्र बोर्डचा फर्स्ट किंवा सेकंड चॅप्टर आहे, तर तुम्ही अकॉर्डिंगली तो चॅप्टर प्रिपेअर करा. ओके, वेगळं काही करायची गरज नाही. मी परत रिपीट करतोय, तुम्ही बोर्ड सिलेबस सोबतच या टॉपिक्स पण एक्सप्लेन करू शकता आणि स्वतःला प्रिपेअर करू शकता अकॉर्डिंगली. टॉपिक वाईज ते बुक्स बघा. जसं फॉर एक्झाम्पल मोशन आहे, मोशन हा आय गेस 8 बोर्डचा चॅप्टर आहे, 8 किंवा 9 बोर्डमध्ये कुठेतरी तो चॅप्टर असेल. बस एकदा तो चॅप्टर वाचून घ्यायचा. ओके, आणि पहिली टेस्ट 5ला आहे, दुसरी 8ला आहे, तर अकॉर्डिंगली तुम्हाला 3 डेजचा गॅप असतो मधात, तर त्या दिवसांमध्ये पण तुम्ही स्वतःला प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट असेल टेस्ट व्हिडिओ सोल्युशन. टेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही व्हिडिओ सोल्युशन पण अपलोड करूयात. सो व्हिडिओ सोल्युशन पाहायची गरज आहे सर? डेफिनेटली येस, बिकॉज त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन केला जातो की क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरती आहे, त्याचा सोर्स कुठला आहे, क्वेश्चनला कसं थिंक करायचं. सो इट विल डेफिनेटली डेव्हलप युअर माइंड फॉर द MCQ सॉल्विंग क्वेश्चन्स. ओके, आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आर प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन. येत्या काही काळामध्ये मॅथ्स आणि गॅटचा सर्व क्वेश्चन्स पेपर आम्ही डिस्कस करू जो लास्ट इयरचा होता. आता त्यांच्या साईटवरती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स भेटणार नाहीये, सो आम्ही तो ऑलरेडी आमच्याकडे अवेलेबल आहे. सो आम्ही तो क्वेश्चन YTच्या अप्लिकेशनवरती पण टाकलेला आहे, क्वेश्चन पेपर एक PDF फॉर्मॅटमध्ये, आणि तुम्ही पण तो क्वेश्चन्स बघू शकता. आता प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कशन हवं की नाही हवं तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं लागेल. यस सर, वी नीड अ प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन. सो अकॉर्डिंगली तेजस सर असेल किंवा मी असेल, आम्ही काय करू, गॅट आणि मॅथ्सचे क्वेश्चन्स तिथे डिस्कस करू. एकूण एक क्वेश्चन डिस्कस केल्या जातील आणि हा क्वेश्चन कुठनं आलेला आहे, त्याला थिंक कसं करायचं, तर ते पण आम्ही त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, नेक्स्ट नीड ऑफ टेस्ट सिरीज. आता तुम्ही म्हणाल सर प्रिपरेशन केलंय, पण टेस्ट सिरीजची नीड काय, कशाला गरज आहे मला टेस्ट सिरीजची? तर पहिल्यांदा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 10thला म्हणजे असताना, आता 15 वर्षाचे असताना एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करताय, जी एक MCQ एक्झाम असणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही सर्व सब्जेक्टिव्ह दिलाय. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर म्हणजे एक क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल डिफाईन इंडिया किंवा इंडियाबद्दल माहिती लिहा, नोट ऑन इंडिया. तर त्याच्यासाठी तुम्ही ते सर्व भारूड लिहत बसला. इथे MCQ क्वेश्चन्समध्ये भारूड लिहिण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तिथे ABCD असे 4 ऑप्शन देण्यात येतील आणि तुम्हाला एक कुठला तरी ऑप्शन्स चूज करायचा असतो. आन्सर तुमच्या डोळ्यांसमोर असतं, फक्त त्याला सिलेक्शन लागतं आणि लॉजिकल थिंकिंग लागतं. कुठला आन्सर असेल, काय असेल, या सर्व गोष्टी आपण तुम्हाला डेव्हलप करायच्या असतात. त्याला आपण म्हणतो MCQ माइंडसेट ऑफ सॉल्विंग. ओके, नेक्स्ट गोष्ट असेल अप्लिकेशन ऑफ नॉलेज. म्हणजे बेसिकली तुम्ही फॉर एक्झाम्पल कुठला तरी एक चॅप्टर वाचलेला आहे, तर चॅप्टर तुम्हाला किती समजला हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही टेस्ट देता. टेस्टमध्ये स्कोअर आला का चांगला, तेव्हा आपण म्हणू शकतो की नाही डेफिनेटली आय प्रिपेअर्ड दॅट चॅप्टर व्हेरी वेल. पण टेस्टमध्ये स्कोअर जर नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथे तुम्हाला परत तो चॅप्टर एकदा रिवाइज करावा लागेल, परत टेस्ट द्यावी लागेल, सो दॅट ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज प्रॉपरली होतं. थर्ड थिंग इज टू हॉर्न युअर ट्रिक्स अँड टेक्निक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल MCQ सॉल्विंगला काही ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात. कशा सर, तर बेसिकली इलिमिनेशन मेथड असते, बाकी गोष्टी असतात. त्या ट्रिक्स अँड टेक्निक्स काय कराव्या लागतात, तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतात. ओके, सो या गोष्टी पण आपण इथे डिस्कस करूयात. कुठल्या ट्रिक्स असतात, कुठल्या टेक्निक्स असतात, या सर्व गोष्टी या व्हिडिओ सोल्युशनमध्ये और आपण म्हणू अपकमिंग व्हिडिओजमध्ये डिस्कस करण्यात येतील. त्याच्यानंतर एक अजून गोष्ट असते की पुष्कळशा मुलांचा असा प्रश्न आहे की सर बोर्ड्स आणि SPIचा अभ्यास कसा मॅनेज करायचा. सो याच्यासाठी पण आम्ही अपकमिंग डेजमध्ये काही व्हिडिओज पब्लिश करणार आहे. सो हाऊ टू मॅनेज द बोर्ड्स अँड द SPI प्रिपरेशन. तो त्याच्यासाठी पण कमेंटमध्ये टाका. इफ यू नीड समथिंग की तुम्हाला वाटते याच्यावरती व्हिडिओ यायला पाहिजे, याच्यावरती आम्हाला गायडन्स हवंय, सो व्हिडिओचे टॉपिक कमेंटमध्ये टाका. डेफिनेटली अकॉर्डिंग टू आवर टाइम स्लॉट वी आर प्रिपेअरिंग द व्हिडिओज, बिकॉज ऑलरेडी वी हॅव बॅच ऑफ 500 स्टुडंट इथे YTA मध्ये प्रिपेअरिंग फॉर द NDA. सो त्यांना बॅचेसला सावरून आम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहे. YTA फेमस आहे रिझल्टसाठी. डेफिनेटली आता SPI बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे लास्ट 45 आणि 46 बॅच अशा 2 बॅचेस आम्ही रन केलेल्या. त्याच्यामध्ये 45 मध्ये 10 सिलेक्शन आहे आउट ऑफ 60 आणि 14 सिलेक्शन आउट ऑफ 60, म्हणजे अराउंड 25% हे YTAची मुलं होती तिथे घेणारी, SPI मध्ये जाणारी. याच्यामध्ये जे मुलं सिलेक्ट नाही झाले इंटरव्ह्यूची, अशी काही मुलं आमच्याकडे ऑलरेडी YTA मध्ये आहे, जे आता NDA साठी प्रिपेअर करताय. यावर्षी जो YTAचा रिझल्ट होता दॅट इज फॅब्युलस रिझल्ट. 23 लोकांनी NDA रिटर्न एक्झाम क्लिअर केली.
इमॅजिन दॅट 8,000मध्ये 23 लोक ही YTA ची होती बेसिकली. आता तुम्हाला याचं काठिण्य पातळी केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही NDAची एक्झाम अप्रोच कराल. ठीक आहे. बेसिकली याच्यामध्ये पुष्कळची नावं तुम्हाला ओळखीची पण वाटेल. फॉर एक्झाम्पल सुमित असेल, प्रथमेश असेल, विवेक असेल, प्रमेय, ही अशी 4 मुलं होती, 4 आणि बाकी पण आहे ज्यांनी SPIची रिटर्न एक्झाम क्लिअर केलेली, पण इंटरव्ह्यूमध्ये दे आर नॉट क्वालिफाय. सो बेसिकली त्यांनी परत YTA जॉईन केले आणि डेफिनेटली त्या सर्वांनी फर्स्ट अटेम्प्टमध्येच NDA क्लिअर करून रिटर्न एक्झाम दिली. आता हे सर्व SSB साठी पण फेस करताय. ओके. सो लास्ट बट नॉट दी लिस्ट, की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कुठलीही क्युरीज असेल तुम्हाला, टेस्ट सिरीज कशी अटेंड करायची, काय करायची, टेस्ट सिरीज बद्दल सर्व गोष्टींची माहिती YT ॲप्लिकेशनवरती PDF मध्ये दिलेली आहे. ओके. तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, टेस्ट सिरीज अटेंड करू शकता उद्याची. काही गायडन्स हवं असेल या नंबरवरती कॉल करा. टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर बॅच तुम्हाला दिलेलीच आहे. ओके. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू अँड जय हिंद.